same way, not surprised. I'm the same way. Whenever I hit a milestone, I'm like, दळण वळणासाठी वापरतात. पहिल्यांदाच भेटलो. फ्रेशच दिसत आहे म्हणजे अजून मला असं जस्ट बोला मला थोडं इन्फ्लुएन्सरची हवा लागली गुड मॉर्निंग मित्रांनो. अपनी नींद हो गई है फ्रेश वाली एकदम. जो पेंडिंग नींद थी इतने टाइम से ती जरा चांगली झाली आहे आणि आता आपण उठलेलो आणि अजून आपण आंघोळ नाही केलेली. बट त्याच्या आधी आपण आहोत जेवणार, विच इज ज्वारीची भाकरी, बटाट्याची भाजी, काचरे बटाटे अँड डाळ इट इज अँड लिंबू कार्यक्रम असा पडतो ह्याच्यावर. आणि जेवायची बात आहे, मला माहिती आहे मी आंघोळ नाही केली अजून. बट कार्यक्रम अपना हो गया है, ये भी बाकी है. तो मैंने सोचा कि ऐसा खाना खाते आत्ता आज फक्त. बट जर एकदमच चुकीचं असेल तर प्लीज मला खाली कॉमेंट्समध्ये सांगा, मी चेंज करायचा प्रयत्न करायचा. आणि जर कमेंट करताच आहे, इतना मेहनत कर रहे हो तो लाइक शेयर सब्सक्राइब भी फटफट करो. और सब्सक्राइब करो ना, नोटिफिकेशन में दाबा ना. तर काय प्रॉब्लेम बघितलं ना लास्ट ब्लॉग में मैंने बोला ना लफड़ा कर रहे तुम लोग, बराबर सब्सक्राइब नहीं कर रहे यार. इतना मतलब 70% लोग ऐसे सब्सक्राइब कर रहे हैं. फटफट करा. प्रिशाच्या आठवणी हेअर क्लिप्स आहेत तिचे, ती विसरली इकडे. एकदमच घर शांत होऊन जातं ती जाते तेव्हा. अरे कामाला लागू आता. आज ॲक्च्युली मेरे को सपना क्या है पता है का, खूपच डेंजर स्वप्न आहे. सो मी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाला भेटलो हैदराबादमध्ये. मी हैदराबादला काय करतो मला माहीत नाही, स्वप्न आहे आता काही होऊ शकतं स्वप्नात. हे दोघं मला भेटले म्हणजे नॉट ॲज अ फॅन. ते भेटले नॉर्मली आम्ही असे म्हणजे ते लोक कुठेतरी होते, काहीतरी प्रमोट करत होते पुष्पा. आणि मी जवळून जात होतो, मी बोललो की त्यांना कॉम्प्लिमेंट करू. मी त्यांना कॉम्प्लिमेंट केलं आणि कॉम्प्लिमेंट करून मी जरा त्यांच्याशी बोलायला लागलो. हाय माय नेम इज करण आणि मी असं कॉन्टेंट वगैरे बनवतो. आणि मी त्यांना बोललो, ऑफकोर्स ही माझी खरी स्टोरी, मला त्यांना बोलायचं आहे की तुमच्यामुळे मला तेलुगू लँग्वेज आवडायला लागली आहे. द वे अल्लू अर्जुन स्पीक्स बडा वाईल्ड फायर हा, तसं मी नॉर्मली बोलायला लागतो आणि मी कुठेही जाऊन असंच बोलतो. सो ते मला त्याला कॉम्प्लिमेंट करायचं. आणि त्याच्यानंतर आम्ही एक रँडम रील पण बनवली, ब्लॉग पण केला. आणि मी घरी आलो आणि स्वप्न तुटलं माझं. हेल्मेटची काय गरज बरोबर चांगलं हां प्लीज. हे बघा सरकार आहे ना आपलं, मध्ये कुठलंही असू दे रस्ते नीट होईल. हे बघा आमचीचं गेलं, आमच्या साईडचे सगळे चांगले आहेत, तुमच्या साईडचे रस्ते जरा लागले. आमचं जरा रस्ते आमच्या साईडचे तुमच्या साईडचे नसतात. रस्ते हे आधीपासून पूर्वजांपासून दळणवळणासाठी वापरण्यात आलेले. कुणासाठी दळणवळणासाठी वापरतात. दळण आणायचं तर मग चालत जावा ना. ये जा करणं दळणवळण पद्धत आहे. तुम्ही ब्रिटिश खानदानामध्ये आपला देत ना तुम्ही बाईक वरून आल्या आणि रस्ते चांगला पाहिजे. फोर व्हीलर असतं तरी काय बोललो असतो आपण, बाईकसाठी काय बोललोच नसतो. आता काय आलं असतं फोर व्हीलर मध्ये काय खड्डा नाही काय तरी. हो वा छान दिसतोय. मतदान नाही केलं तू? तुटलंय म्हणून जरा बोलून नवीन सेटअप करून घेऊ. ज्यांच्याकडे असे फोनचे कवर्स असतात ना त्यांना सलाम आहे. हां काय माझा आहे चांगला आहे बाई, माझा क्लीन दिसतंय. आता बाजूचं सोड ना बाई, बाजूचं सोड ना. हे काय आहे हळदी गँग भाई, आतून चांगलाच असतो. हां ॲटिट्यूड ते मला देऊच नको तू. हां आतून हा चांगला आहे. आतून काय काढलाय, कवर काढलाय तुझं मोबाईल तुझ्या बरोबर असताना चालतो करायला. हा म्हणा हे तरी चांगलं आहे म्हणा. ते काळं फुटतं. ए ठीक आहे ना भाई, ठीक आहे ना. हे बघ ना किती क्लीन आहे बघ. हे बघ कळलं का. ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ अनहेल्दी लंच.
काय करायचं भाई, कैसे होगा डाएट. आणि मोठे ब्रँड अँबॅसेडर तर आपल्या समोर बसलेत. लिंबू पीळ मस्त नक्कर पीळ. आता हेल्दी झालं. शिंदेचं जर अजून यायचं बाकी आहे, त्याचा तर मेन्यू बघायचं रडाल तुम्ही. एकदमच अनहेल्दी लंच, इव्हनिंग, डिनर सगळंच करून टाकलं डिनर बाकी आहे अजून. बाकी डिनर तर बाकी. माझं ॲपेटाईटच जरा हां दणकट आहे. ते मटनवाल्यांना पण लाज येईल असं मला व्हेजवाला काय खातोस खाऊन बघ एकदा मग कळेल तुला. जबरदस्त. बर च्या पावाचे तुकडे करून देतात ना, ते जिंकतात जग, विश्व, सगळं. नाहीतर 2 पाव देतात ना. मसाला पाव आलेला आहे. दॅट इज जस्ट द स्टार्ट ऑफ शिंदेपेडिया. जस्ट द स्टार्ट. दिस इज कोक, इज मसाला पाव. आणि असं आहे ना मसाला खाऊन तुम्ही बघा जरा स्क्रीनला असं तुम्ही चाटून बघा. बाप हां जिंकला जिंकला. सेक्स ऑन द बीच. शिंदे मटन नाही खात, बट जेव्हा व्हेज खातो तेव्हा मग तोडतो. संपवतो. मागं जाऊ एकदम वा. चटणी चटणी थोडं सांगता ना चीज. काय क्यूट वाटतं यार, मस्त. वा. आपलं बटर जॅम आणि दूध आणि चहा. अनहेल्दी नको, म्हणजे अनहेल्दी झालंच ऑलरेडी, बट थोडं तरी जेवढं वाटतं तेवढं अनहेल्दी नको. म्हणून आत्ता कसं आणि आलेली आहे पुलाव विदाउट मटार. खूप वर्षांनंतर ॲक्च्युली पुलाव असा खाल्ला आहे. आम्ही फक्त पुलावचे विषय काढत असतो. वास्तवच्या पिक्चरमध्ये पुलाव किती किती पुलाव बोलतो तो 8 पुलाव. 2 मखनी पुलाव. ओजी गुंडे भाई, ओजी गुंडे आहेत ते. हे जरा खाऊन बघू कसं. जरा लिंबू मार धरायचं. हे तर लिंबू. गोसावीचा हात तर प्रॉपर आहे. ह्याच्याबरोबर तर वाटतोय हा तवा पुलावाला हात वाटतोय. भाऊ वाटतं. लिंबू आणलं मस्त पैकी. कोथिंबीर पण इतकी टाकली. थोडंसं ह्याच्यात ट्रान्सफॉर्मेशन का, मला त्याच्यावर चीज घ्यायचं. गुड. बाई जेम, हिडन जेम होतं इथे. एवढे दिवस कधी ट्रायच नाही केलं, म्हणजे माहिती होतं बट अजून एक हिडन जेम दिसते. पाणीपुरी. तुम्ही दोन तुम्ही काय काय खाल्लं सांगा इथे पहिलं. रगडापुरी. तिकडे आत मी चीज मसाला पाव हां आणि पहाडी चीज ग्रेव्ही आणि तवा पुलाव हां आणि ते ब्रेड जाम, बटर आणि पावभाजी. तू सांगणार ना. पावभाजी पावभाजी आणि ॲडिशन बाकी आहे सगळं. आणि माझं तर बघितलं जे काय आहे ते. शॉर्मा. सो फायनली आता आलो आहे रानटीच्या प्रेमियरला. रानटीच्या प्रेमियरला शरद केळकर साहेबांना भेटायला. आणि संतोष जुवेकर पण असेल तर त्यांना पण भेटू आणि पिक्चर पण बघू. आणि कसं आहे तुम्हाला सांगतो. बिग फैन. इफ यू हैव सीन मी और आपने अब तक पहचाना नहीं तो फिर गड़बड़ हो. नहीं, मैं एक्चुअली इंटरव्यू से 10 मिनट पहले आया इसलिए. मेरा नाम हितेश है. हितेश. माय नेम इज करण. Brother, I'm a big fan. Not only me, my entire family is a big fan. थैंक यू. We're all fans. Yes. Thank you so much for coming, brother. Thank you so much. Thank you so much. It means a lot. Thank you so It much. does. I'll see you in the second half Yes, for sure. please do. भेटायला थांबले. Sorry. How are you? I'm great. How are you? कधी आलास?
मी ॲक्च्युली 10 मिनटं आधी आलो इंटरव्ह्यूच्या, बट आय एम नाव सिटिंग फुल. आता मला स्टोरी कळली, स्टोरी लाईन कळली. अजिबात काही कळलं माझी एंट्री मिस केली. असं मला आहे का? ओ सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू कशी आहेस? मस्त, आपण पहिल्यांदा भेटलो. पहिल्यांदाच भेटलो. ही हो. माझ्या फिल्मची प्रीमियर. सो लकी टू. आम्ही भाऊ. हॅलो, हाय हाय करण. हॅलो, आपल्या एरियामधलं कळलं डोंबिवली. अच्छा, हे डोंबिवलीचे. नाईस. इधर से पैसा तुम्हारा वसूल होना शुरू हो जाएगा. बाकी मी व्हिडिओज बघत असतो तुझे बाबांचे. कमाल आहे जायला. मी पण माझ्या बाबांना एकदा ट्राय केलं, पण आमच्या बाबांना नाही जमत रे. हा माझा मित्र आहे आणि माझा रायटर पण आहे. आणि आम्ही गुड गुड गुड. गल्लीत गोंधळ मधल्याच डायलॉग मध्ये एकमेकांशी बोलत असतो. पारायण आहे एकदम. काहीही डायलॉग बोला मी तसं रिप्लाय. आम्ही त्याच्यातच बोलतो सर. आम्ही गोंधळ ही माझी पहिली फिल्म ॲज अ डिरेक्टर. अप्रतिम सर, अप्रतिम. खरंच आमचं दिवस त्याच्यातच असतं. ऑन पॉइंट ह्युमर आणि एवढं timing आणि इतकं परफेक्ट आणि इतके समुद्राबाईच्या सोबतलेला गाल्यासारखं तोड रेफरन्सेस. म्हणजे कधी कधी असं ते जमतं कधी. पण खूप छान सर. तसं म्हणजे ते जमून गेलं. मस्तच. तो एक चित्रपट, बाकीचे तुमचे ऑफकोर्स परफॉर्मन्स बघितले आम्ही, ते खूपच छान स्पेशली झालं. जरा क्लोज आहे आमचा. आणि तुम्ही अजूनच यंगच आहात, म्हणजे अजून फ्रेशच दिसताय. अजून म्हणजे काय? म्हणजे अजून मला असं जस्ट बोला, मला असं वाटलं की एवढ्या वर्षांपासून तुम्हाला बघतो, तुम्ही अजून असे फिट वगैरे काहीतरी टिप्स वगैरे घ्यावे लागतील तुमच्याकडे काहीतरी. एवढ्या वर्षापासून म्हणजे लहानपणापासून बघतोस ना. हा, लहानपणापासून बघतो. मग तेव्हा मी पण लहानच होते का तुम्ही? काहीतरी टिप वगैरे द्या ना, काहीतरी. काय लग्न नको करू का? मी fit व्हायला? नाही केलं अजून. नको करू. आणि जरी झालं हा, तरी फक्त हो म्हणायला शिक. ओके. फक्त हो. हो, काही झालं की हो. संसार सुखी. नक्की नक्की सर, नक्की सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान काम माझा करताय ना. नंबर घे. हो, ऑफकोर्स मला व्हॉट्सअपवर हे कर. नक्की सर, आपण बोलू सर. नक्की. जायचं मिळालं की थांबायचं. तू आठवलं की मला पप्पाच आठवलं. आणि ती मुंबई CSK मॅच. कसं आहे बाबा, कसं आहे? ॲनिमल वाटतो एकदम तू. एकदम रानटी. यांचा इंटरव्ह्यू घेतला जॉनी सरांचा आणि हो हो, अरे पण तेच. मला तर माहिती असतं ना हा. त्यांचा इंटरव्ह्यू तुला मी सांगितलं तर येतच घेईन. दिवाना असताना दिवाण असताना राजा हा, माहिती कल की माहिती. टिकट नाही मिली मैं आज के लिए क्या है. आणि फायनली आपण भेटलो आहे शरद केळकर यांना. 2-3 वर्षापूर्वी कॉलवर आणि आमचं DMवर बोलणं झालेलं, आणि त्यांनी सांगितलं की ते आमचे व्हिडिओज बघतात, ते आणि त्यांची वाईफ. आणि फायनली आता भेटलो आहे. खूप बरं वाटतंय. त्यांच्यावर काहीतरी करायचं आहे, बट काय आयडिया येत नाही मला. पण लवकरच काहीतरी सुचणार आणि करणार डेफिनेटली. आणि त्यांचा आवाज इन पर्सन ऐकून तर एकदमच ऑर्गॅझम्स येत आहेत मला. आणि अशा प्रकारे आपण बिलीव्ह इन मॅजिक मोमेंट करून गेलो आहे व्हॅले बरोबर. त्या व्हॅलेच्या चेहऱ्यावर तर काय खुशी नाही दिसली, काय माहिती. नंतर घरी जाऊन रडेल का नाही, दारू पिऊन रडेल का काय मला माहीत नाही. बट मला असं वाटलं द्यावं, बिकॉज आम्ही त्यांच्यावर वेगळं चिल करत होतो. आमच्या अशाच मैत्री बनतात एकदम रँडम. सो रानटी पिक्चर भाई नावासारखाच आहे. एकदमच खरंच अंगावरच आला पिक्चर एकदम. ते जरा कटिंग खूप काय काय गोष्टी, ते तुम्ही पिक्चर जाऊन बघा. आणि शरद केळकर बरोबर खूप दिवसांपासून भेटायचं होतं त्यांना. करायचं होतं त्यांच्यावर ब्लॉग, एक काहीतरी बापवाला आइटम. बट उनका जरा शेड्यूल अभी टाईट आहे. तो नेक्स्ट टाइम पक्का कर लेंगे. कोई सीन नाही. संतोष जुवेकर पण भेटलेला, खूप छान वाटलं भाई. एरियामध्ये राहतो आणि एरियामध्ये आम्ही नाही भेटा, आणि फायनली प्रीमियरला भेटलो. सो जल्दी मिलेंगे उनके साथ, कुछ तो करेंगे. नागेश भोसलेवर गप्पा मारलेत आम्ही. आणि जे शिंदेनी डायलॉग चिपकवलाय, कोणता डायलॉग चिपकवला तू? त्यांनी फ्लेक्स लावले आहेत. त्यांच्या फ्लेक्स समोर आपले पोस्टर म्हणजे समुद्राबाईच्या सुरकुतलेल्या गाल्यावानीच दिसतात. एकदमच भाई. त्यांच्यावर तर एक सेशन व्हायची बातच आहे. लवकरच भेटू त्यांना. आणि तुम्ही पण जाऊन लवकर पिक्चर बघा. रामचाय नी अमिताभ बच्चन श्री माननीयांचं घर. हे प्रतीक्षा आहे, प्रतीक्षाच आहे ना? नाही भाई,
जलसा तिकडे आहे ना म्हणजे तरी गणलंय मी. त्या साईडला आहे ना हेंगे भाई होईता नाही भाई नाही ब्रो दुसरी साईड आहे ती. हे असलं पाहिजे मग हे घर घे आम्हीचा बच्चा जाम भारी घर आहे ऍक्च्युली त्यात ते सॉक्स नाही घालायला पाहिजे. नजीम भाई हो नजीम भाई ए धंदे का टाइम हो गया जाना पडेगा भाई. नजीम भाई उत्तर दो ना भाई I feel the same way. So on YouTube, when people get recommended a video, दमादार कोलैब भाई मिस्टर बीस्ट और रोनाल्डो बस वो स्पीड के साथ कर ले और फिर मेसी के साथ और फिर मेरे साथ भी म्हणजे कसे त्याचे जरा सबस्क्रायबर वाढतील. मला काय प्रॉब्लेम नाही माझ्या सबस्क्रायबर तर भाई ते ऍक्च्युली दिसतात 1.8 फक्त बट ते आहेत बिलियन मध्ये. वो मैं छुपा के रखता था डाउन टू अर्थ पर्सन ना इसलिए. लेकिन कल रात को अपन आ गए घर पे और अगेन लामलेट हो गए बेड पे एंड आई होप यू लाइक दिस व्लॉग. जसं मी बोललो जाऊन प्लीज बघा रांटी एकदा. अपना मराठी मूवी है कुछ अलग प्रयत्न किया है और बहुत अच्छा प्रयत्न है व्हेरी नाइसली मेड. सो जाऊन बघा. आणि आजचा दिवसची सुरुवात आपली जी झालेली आहे ती जरा डेंजरवाली झालेली आहे. यू नो वाय. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये काय जास्त काय बोलायचं नाही. आता टेन्शन आहे मला. लाईक शेअर सबस्क्राईब फॅट 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 बिलीव्ह इन मॅजिक.